एखादा उपाय सांगा, या देवसृष्टीतील सारी धनसंपत्ती माझी होईल, म्हणजे साक्षात लक्ष्मी माझी दासी असेल. यावर्षी एकाच काय त्याच्यासाठी तुला देवाचे देव महादेव यांची तपश्चर्या करून प्रसन्न करून घ्यावं लागेल, तरच तुझ्या कार्यात सफल होशील. गुरुवर्या, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्या शंभू महादेवाची तपश्चर्या करून त्यांना मी प्रसन्न करून घेतले. त्यासाठी मला आशीर्वाद द्या गुरुवर्य, मला आशीर्वाद द्या. आता साक्षात शंभू महादेवा. शिव शंभो, प्रणाम शिव शंभो. महादेवा, आपण मला दर्शन दिले, मी धन्य झालो. देवा, मी धन्य झालो. लोभासुरा, तू माझी कशा करता आराधना करतो आहे. देवा, मी तुम्हाला माझ्या उपासनेच्या बळावरती तुम्हाला प्रसन्न करून घेतलंय. मी जो वर मागेन तो तुम्हाला द्यावाच लागेल. लोभासुरा, तू जो वर मागशील तो तुला अधीन आहे, पण सृष्टीच्या नियमानुसार तू त्या वराचा दुरुपयोग केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील.
बोल तुला कोणता वर हवा आहे? देवा, मला या देवसृष्टीतील सारी धन संपत्ती माझी व्हावी, म्हणजे साक्षात लक्ष्मीने माझ्या पायी वास करावा, त्यासाठी मला वर द्यावा. लोभासुरा, धनाचा अतिलोभ असणे योग्य नाही. धनाचा देव लोभ केल्याने त्याचे परिणाम खूप वाईट होतात आणि ती त्याचा सर्वनाश अड्डाल असतो. नाही शंभू महादेवा, नाही, सर्वनाश शक्य नाही. तुम्हाला हा वर द्यावाच लागेल. तुम्ही दिलेल्या वचनास तुम्हाला जागावंच लागेल, नाहीतर तुम्हाला हा डाग लागेल. देवा, तुम्हाला हा वर द्यावाच लागेल. देवा, ठीक आहे, तुला मी वर देत आहे, किंतु लोभासुरा, मी तुला पुन्हा एकदा खतम करत आहे की अतिलोभ योग्य नाही. शंभू महादेवा, मला वरदान द्या, मला वरदान द्या. देवा, मला वरदान द्या. तथास्तु. मला जो वर प्राप्त करावायचा होता तो तर मी करून घेतलाच. बस आता जास्त विलंब न लावता त्या शंभू महादेवाने केलेल्या युक्तीचा योग्य वापर करून या देवसृष्टीतील सारे धान्य, सारे धन काबीज करण्यास मी आरंभ करतो. या आनंदामागचे कारण तरी काय आहे बरं? नारदा, मी त्या शंभू महादेवाच्या वर प्राप्तीने या देवसृष्टीतील सर्वात धनवान होणार आहे, म्हणजे साक्षात लक्ष्मीलाच माझ्या घरी देणार आहे असा वर त्या शंभू महादेवाने मला दिला आहे.
नारायण नारायण. काय इतर सकल देवतांसाठी चिंतेची बाब आहे. लोभासुरा, अतिलोभ योग्य नाही. बस कांदा बस. तुझ्या या मुखातून एक काही शब्द उच्चारू नकोस. मला ज्याने या कार्यास महानिर्माण केले तो महानिर्माण तर संपूर्ण कुबेर मी याच्यापासूनच आरंभ करणार आहे. नारायण नारायण. सोडून दे रे वेडा गर्व अभिमान. सोडून दे रे वेडा गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रघुमाईच्या संगे विटू उभा राहिला. रघुमाईच्या संगे विटू उभा राहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. आज इथे आपल्या येण्याचे प्रयोजन. नारायण नारायण. कुबेर स्वामी, आपण या देवसृष्टीमध्ये सर्वात धनवान आहात. आपल्या मालात साक्षात लक्ष्मी अवतरले आहे. आपल्याला कशाचीही चिंता नाही. पण आता मुनिवर्य, पण काय? नारायण नारायण. कुबेर स्वामी, आपल्या समोर कथन करताना आम्हास फार अवघड जात आहे.
मुनिवर्य, आपण कोणताही संकोच न बाळगता आम्हा समोर ते कथन करा. आम्ही ते ऐकण्यास फार आतुर झालो आहोत. नारायण नारायण. कुबेर स्वामी, आपल्यापासून निर्माण झालेला आतुर दैत्य त्याला फार धनाची आस लागली आहे आणि तसा वरही त्याने प्राप्त करून घेतला आहे. त्या कार्याचा आरंभ तो आता आपणापासून करणार आहे. मुनिवर्य, काय कथन करत आहात? नारायण नारायण. कुबेर स्वामी, तो पहा लोभासुर दैत्य आपल्या दूर वाटचाल करून येत आहे. मुनिवर्य, तो माझ्यापासून निर्माण झालेला असुरदैत्यराज त्यांना वरी प्राप्त करून घेतला आहे. हो, वरी तर फार मोठं भयदायक आहे. नारायण नारायण. अंती जातील एकलच प्राण्या, अंती जातील एकलच प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही प्राप्त करून मी आरंभ करणार आहे.
लोभासुर दैत्य अति लोभाने फार माजला आहे. त्याला धनाची फार आस लागली आहे आणि तो सर्व देवतांना पराभूत करून आता तू आपल्या दिशेने वाटचाल करून येत आहे. काय कथन करतोय आपण? ठीक आहे, येऊ दे त्याला. आम्ही त्याला त्याच्या विरुद्ध अवश्य प्रत्युत्तर देऊ. नारायण नारायण, मी तर आपला सूचक, आपला सूचित करण्यात आलो होतो. नारायण नारायण, स्मरितो तुला नमितो मी तुला, स्मरितो तुला नमितो मी तुला, भाव माझा असा दाटला, भाव माझा असा दाटला. विष्णुदेवा, तुम्हाला ज्ञात असेल की मी या देवसृष्टीतून सर्वात धनवान बनू इच्छितो. त्यासाठी मी त्या शंभू महादेवाच्या वराने या देवसृष्टीतील सारी धनदौलत गावीत करण्यास मी आरंभ केला आहे. तेव्हा तुमच्या पिठावर असले सारे दान माझ्या स्वाधीन करा. नाही लोभासुरांना, हे कदापि शक्य नाही. लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती. जी जिथे वास करते तिथे सुख, शांतता, समाधान असते. तुझ्यासारखा अतिलोभाने मारलेल्या दैत्य कधी तुझे हे तत्वज्ञ नाही कळायचे नाही. मुखाने तुझे सारे दान माझ्या स्वाधीन करा. नाही लोभासुरा, अति धनाचा लोभ हा विनाशाचे कारण बनते आणि त्यासाठी तुझा निर्णय हा बदलावा. विष्णुदेवा, माझा हक्क भाऊ नकोस.
आता माझी सहनशक्ती संपलेले मुखाट्याने तुझे सारे माझ्या स्वाधीनता नाही तर पूर्ण करणार बस आता या देवशक्तीने सारे प्राप्त मी सर्वात धनवान झालो आहे मी सर्वात धनवान झालो आहे फार मोठे संकट आले आहे. त्या लोभासुराने सारे धन आपले लुटले आहे आणि तो स्वतः स्वयंभू सर्व क्षेत्र धनवान समजतोय. हो देव हो ह्या तमाशाचे निवारण कसे करावे काही सूचित होत नाही. नारायण नारायण हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा भक्त केला तुला देवा नारायण
ते सोडण्यास अधीर झालो आहोत. नारायण नारायण. देव हो, या समस्येचे निवारण तुम्हा देवाचे गुरु बृहस्पती हेच करू शकतील. तेव्हा तुम्ही त्यांचे त्वरित दर्शन करून घ्या आणि आपली समस्या कथन करून घ्या. ठीक आहे ना, ठीक आहे. आम्ही तिकडे प्रस्थान करतो. नारायण नारायण. नमो आदिगण हासोऽहं गजानन. नमो आदिगण हासोऽहं गजानन. देवतारे वंदिते गणरायाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नमो आदिगण हासोऽहं गजानन. नमो आदिगण हासोऽहं गजानन. देवतारे वंदिते गणरायाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नमो आदिगण हासोऽहं गजानन. नमो आदिगण हासोऽहं गजानन. देवतारे वंदिते गणरायाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नमो आदिगण हासोऽहं गजानन. नमो आदिगण हासोऽहं गजानन. देवतारे वंदिते गणरायाला. नारदाची वारी चालली भुवनाला. नारदाची वारी चालली भुवनाला. तुमची समस्या म्हणजे ज्ञात आहे. तो लोभातून अतिलोभाने फार मोडलेला आहे. त्याचा सर्वनाश असेल आहे. गुरुवर्य, या समस्येचे निवारण कसे होणार याचे ध्येय सर्वप्रथम आपण झालो आहोत. देव, यासाठी तुम्ही ज्याला आद्यपूजेचा मान मिळाला आहे तो विघ्नार्थ आहे. अशा श्री गजाननाचा आराधना करा. तो त्यातून मार्ग काढेल. गुरुवर्य, ठीक आहे. तुम्ही कथन केल्याप्रमाणे आम्ही सकल देव त्या गणरायाची आराधना करतो. लोभाने फार माजला आहे. त्याच्या लोभाचा विनाश हा श्री गजाननाच्या हातूनच होणार आहे. तेव्हा आपण चिंता करू नये. सगळ्या देवतांचे धन परत मिळण्यासाठी त्या लोभासुराला चांगला धडा शिकवावा लागेल. चला माधवजी, आपण त्या लोभासुराने प्रस्थान करूया.
संपन्न आहे. माझ्याशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. अरे लोभासुरा, दुसऱ्याचे हिसकावून घेतलेले धन कधी फलप्राप्त होत नाही. तेव्हा तू उपाड्याने सकल देवतांना ते धन परत कर. नाही, ते कदापि शक्य नाही. मी त्या शंभू महादेवाच्या वर प्राप्तीने हे सारे धन माझे केले. आता मी ते धन अशा गुप्त ठिकाणी ठेवले ते या देवसृष्टीतील देवदेवतांना ज्ञात होणार नाही. गजानना, तू तर बुद्धीची देवता. पा तुम्हाला तरी ते धन सापडते का? नाही गजानना, नाही. ते तुम्हालाही धन सापडणे शक्य नाही. कदापि शक्य नाही गजानना, कदापि शक्य नाही. हो, आम्हा ते काही सूचित होत नाही. माताश्री, चला आपण जरा ध्यानात बसूया, म्हणजे काहीतरी आठवण होईल. मातेच्या उदरात चढून ठेवले आहे. माता म्हणजे अधिमाया, पार्वती माता म्हणजे धरणी माता. पार्वती मातेच्या उदरात, धरणी मातेच्या उदरात म्हणजेच पाताळात. हो, झालेच ना. चला माताश्री, आपण त्या पाताळात जाऊया, त्या लोकांचा समाचार घेऊया. नाही, ते तुला धन सापडे कदापि शक्य नाही. माझा अंतर राहू नकोस. गजानना, ते धन तुला सापडणे कदापि शक्य नाही. तुमच्या अतिलोकाचा अंतर निश्चित आहे.
पुरुषार्थ कर्म चांगले करा, कारण कर्माचे फल हे गोडच असते. कष्ट आणि मेहनतीने कमवलेले धन दौलत योग्य मार्ग दाखवते. आणि कमवलेले धन हे साठवून ठेवण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. बोला मंगल मूर्ती मोरया. Thank you.